नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोत्याची ही महिरप कशी बनवायची ते बघणार आहोत. महिरप म्हणून सुद्धा वापर करू शकता किंवा देव्हाऱ्याला तोरण म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते बघून घेऊया. इथे मी 4 नंबरचे मणी वापरलेले आहेत. पांढरा, पिवळा आणि लाल असे 3 रंग घेतलेले आहेत. त्यानंतर नायलॉनचा धागा, सुई आणि धागा कट करायला कात्री घ्यायची. सुरुवातीला 8 पिवळे मणी ओवून घ्यायचे. व्यवस्थित खालपर्यंत असे ओवून घ्यायचे आणि त्यांची गाठ मारायची. सर्कल तयार होईल. तुम्ही मोती लहान मोठे वापरू शकता. दरवाजाला म्हणून करायचं असेल तर मोठे मणी वापरले तरी सुद्धा चालेल. अशा 2 ते 3 काठी मारून घेऊया म्हणजे ते लूज पडणार नाही. त्यानंतर धागा या एका पिवळ्या मण्यातनं आपण बाहेर काढून घेऊया. गाठीजवळच्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता धाग्यात 2 पांढरे, 3 लाल, 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि ज्या मण्यातनं धागा बाहेर काढलाय त्याच पिवळ्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घेऊया. म्हणजे त्याच्या भोवती असा हा राऊंड तयार होईल. आता त्याच्या पुढच्या पिवळ्या मण्यातनं धागा पुढे सरकवून घेऊया. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता धाग्यात 2 पांढरे आणि 3 लाल मणी ओवायचे आहेत. आणि आधीच्या राऊंड मधल्या हे जे 2 पांढरे मणी आहेत या 2 पांढऱ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर खालचा एक पिवळा मणी आणि त्याच्या पुढचा पिवळा मणी अशा या 2 मण्यांमधनं धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने तयार होईल. आता आपण 2 पांढरे आणि 3 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. या 2 पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर खालचा पिवळा मणी आणि त्याच्या पुढचा एक पिवळा मणी अशा 2 मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा. इथे आपले हे 3 राऊंड झाले. चौथा राऊंड पण आपण असाच करून घेऊया. 2 पांढरे, 3 लाल मणी ओवायचे. या 2 पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि पुढच्या 2 पिवळ्या मण्यांमधनं धागा पुढे सरकवून घ्यायचा. 5 राऊंड आपल्याला करायचे. 4 राऊंड आपले करून झालेले आहेत. शेवटचा अजून एक राऊंड करायचा आहे. 2 पांढरे, 3 लाल मणी ओवून घ्यायचे. या 2 पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. हे आपले 5 राऊंड झाले पूर्ण. आता खालचा एकच पिवळा मणी यातनं धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर हे जे 2 पांढरे मणी आहेत यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या 2 लाल मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा म्हणजे ते लूज पडायला नको. हे असं आपल्याला झालेलं दिसेल. आता धाग्यात 1 लाल, 2 पांढरे आणि 8 पिवळे मणी ओवून घ्यायचे. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे आणि हा जो सगळ्यात पहिला पिवळा मणी आहे त्यातून धागा अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे. हे असं दिसेल. आता 2 पांढरे आणि 1 लाल मणी ओवायचा. हा जो मधला लाल मणी आहे आधीच्या पाकळीतील हा मधला लाल मणी यातनं धागा खाली काढून घ्यायचा म्हणजे हे बरोबर ह्याला जॉईंट होईल. हे बघा धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता धागा या 3 मण्यांमधनं पुढे सरकवून घेऊया. हा 1 लाल मणी, पुढचे 2 पांढरे मणी, त्यानंतर
या एका पिवळ्या मण्यातनं धागा पुढे आपण सरकवून घेणार आहोत. धागा घट्ट ओढून घ्यायचा. इथे आपली ही एक पाकळी तयार झाली. अशीच आता आपण दुसरी पाकळी करून घेऊया. त्यासाठी धाग्यात 2 पांढरे आणि 3 लाल मणी ओवायचे आहेत. या 2 पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर खालचा पिवळा मणी आणि त्याच्या पुढचा एक पिवळा मणी, 2 पिवळ्या मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा. मग आजचीच पद्धत आहे. पुन्हा आता तिसरी पाकळी करताना पण सेम असंच 2 पांढरे 3 लाल मणी ओवून घ्यायचे. या 2 पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर खालचा पिवळा मणी आणि त्याच्या पुढचा एक पिवळा मणी, अशा 2 मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा. तुम्हाला हवं तर इथे क्रिस्टल मणी सुद्धा वापरू शकता, दिसायला खूप छान दिसतात. त्यानंतर परत 2 पांढरे 3 लाल मणी ओवायचे. या 2 पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. मग खालचा पिवळा मणी आणि त्याच्या पुढचा पिवळा मणी, असा धागा सरकवून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. 4 पाकळ्या झाल्या. शेवटची पाकळी करायची आहे. 2 पांढरे 3 लाल मणी ओवायचे. या 2 पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. मग आता खालचा एकच पिवळा मणी, यातनं धागा बाहेर काढायचा आहे. प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता हे पुढचे 2 पांढरे मणी आणि 2 लाल मणी, असं धागा सरकवून घ्यायचा. जसं मगाशी केलं होतं तसंच करायचं. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता धाग्यात 1 लाल 2 पांढरे आणि 8 पिवळे मणी ओवायचे आणि या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. जसं मगाशी केलं होतं तसंच सेम. त्यानंतर 2 पांढरे आणि 1 लाल मणी ओवायचा. हा जो मधला लाल मणी आहे, या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. जसं आपण मगाशी केलं होतं तसंच करत आहोत. धागा घट्ट ओढून घ्यायचा. त्यानंतर 1 लाल आणि 2 पांढऱ्या मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि पुढच्या एका पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा आहे. हे पुन्हा 2 पांढरे आणि 3 लाल मणी ओवायचे. या 2 पांढऱ्या मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा. मग हा खालचा पिवळा मणी आणि त्याच्या पुढचा पिवळा मणी, अशा 2 मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा. अशाच पद्धतीने आपण जितकं लांब हवं असेल तितकं लांब करून घ्यायचं आहे. तुम्ही लहान मोठे मणी सुद्धा इथे वापरू शकता. या सगळ्या आपण 4ही पाकळ्या करून घेतल्या. पुन्हा शेवटच्या पाकळीला 2 पांढरे 3 लाल मणी ओवले. या 2 पांढऱ्या मण्यांमधनं धागा बाहेर काढून घेतला. आता या खालच्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि मग धागा या 2 पांढऱ्या मण्यांमधून आणि या पुढच्या 2 लाल मण्यांमधून पुढे सरकवून घ्यायचा. प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, म्हणजे ते लूज पडणार नाही. अशाच प्रकारे आपल्याला जेवढं हवं तेवढं हे मोठं आपण करू शकतो मापानुसार. तुम्हाला हे असंच हवं असेल तर हे असंच डिझाईनसुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता याच्या खाली एक डिझाईन नवीन कसं जॉईन करायचं ते आपण बघूया. हे बघा, ही जी 4थी पाकळी आहे, 1 2 3 आणि ही 4थी पाकळी जी आहे आपली, या 4थ्या पाकळीतल्या पहिल्या लाल मण्यातनं
धागा बाहेर काढून घेतलेला आहे. 2 पांढरे, त्यानंतर हा जो पहिला लाल मणी आहे चौथ्या पाकळीतला, या लाल मण्यातनं आपण धागा बाहेर काढून घेतलेला आहे. पुन्हा एकदा दाखवते. हे 2 पांढरे मणी, त्याच्या पुढचा हा लाल मणी, यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. चौथ्या पाकळीचा हा पहिला लाल मणी आहे. आता 2 पांढरे आणि 4 पिवळे मणी घालून घ्यायचे आहेत. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे. शेवटचे 3 मणी सोडून द्यायचे आणि या पहिल्या पिवळ्या मण्यातनं धागा असा बाहेर काढायचा आहे. पांढऱ्या मण्यांच्या दिशेने करायचं आहे, तर हे असं चौफूल तयार दिसेल. आता आपण धाग्यामध्ये 2 पांढरे मणी ओवून घेणार आहोत. आणि आता पुढच्या फुलाच्या ही जी दुसरी पाकळी आहे, या दुसऱ्या पाकळीतल्या हा जो तिसरा मणी आहे, तिसरा लाल मणी, यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. दुसऱ्या पाकळीतल्या या तिसऱ्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. अशा पद्धतीने इथे हे जॉईंट झालं. हे ऑप्शनल आहे खालचं डिझाईन. तुम्ही नुसतंच असं अर्धवर्तुळातलं ठेवलं तरी ते सुद्धा खूप छान दिसतं. आता आपण धागा, हे 2 पुढचे लाल मणी आणि त्याच्या पुढचा अजून एक तिसरा मणी आणि हा चौथा मणी, म्हणजे टोटल 4 मणी धागा आपण पुढे सरकवून घेतलेला आहे. एका लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घेतला, त्यानंतर पुढे 4 लाल मण्यातनं आपण धागा सरकवून घेतलाय. या 4ही लाल मण्यांमधनं आपण धागा बाहेर काढून घेतलेला आहे. आता अशाच प्रकारे इथे पुन्हा ओवून घेऊया. 2 पांढरे आणि 4 पिवळे मणी ओवायचे. हे 3 पिवळे मणी सोडून द्यायचे आणि या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपलं हे दुसरं चौफूल झालं. परत 2 पांढरे मणी ओवायचे आहेत. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे. आता पुन्हा एकदा दाखवते. जसं इथे आपण केलं होतं सेम तसंच करायचंय. दुसऱ्या पाकळीतला हा जो तिसरा लाल मणी आहे, या तिसऱ्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. हे बघ, या तिसऱ्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. हे असं जॉईंट झालं. आता धागा आपल्याला 4 लाल मणी पुढे सरकवून घ्यायचा आहे. 4 लाल मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा. म्हणजे या मधल्या पाकळीतले 3ही लाल मणी येतील आणि ही जी पुढची चौथी पाकळी आहे त्यातला 1 लाल मणी आहे. मधल्या पाकळीतले 3ही लाल मणी आले खालचे आणि पुढच्या चौथ्या पाकळीतला 1 लाल मणी सुरुवातीचा. लाईनीत बघायला गेलं तर हे सगळे 4 मणी होतील. अशा या 4 लाल मण्यातनं धागा पुढे आपण सरकवून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने हे जितकं तुम्ही लांब कराल तितकं लांब करू शकता. तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आणि हे अजूनसुद्धा एक वेगळं डिझाईन केलेलं आहे, असंही तुम्ही बनवू शकता. तर नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा.
इथे आपण 2 पांढरे, 3 पिवळे आणि 2 पांढरे ओवले होते सुरुवातीला, आणि या डिझाईनमध्ये आपण 3 पांढरे, 1 लाल आणि 3 पांढरे असे सुरुवातीला ओवलेले आहेत. बाकी पुढचं सगळं तसंच आहे, फक्त लालच्या जागी आपण काही पांढरे मणी जास्त घेतलेले आहेत. तर तुम्ही कुठलंही डिझाईन तुम्ही इथे वापरू शकता, नक्की ट्राय करा. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.